शरद पवार यांनी अमित शहांवरती केलेल्या टीकेला आता विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा तावडेंनी आरोप केलेला आहे। सोहराबुद्दीन या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी ही देशभक्तीच आहे। शहांची तडीपारी चोरी दरोड्यासाठी नव्हती असंही तावडे यांनी म्हटलेलं आहे। तर काय नेमकं वक्तव्य केलेलं आहे, काय नेमकं ट्विट केलेलं आहे तावडेंनी आपण पाहूयात। दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर तोयबाच्या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं ही देशभक्ती आहे। अमित शहांची तडीपारी दरोडा आणि चोरीसाठी नव्हती। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही हे बहुधा माननीय पवार साहेब विसरले आहेत। पवार साहेब, हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। लोकांना देशभक्ती काय, देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं। त्यामुळे अनावश्यक एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे, पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं। आपण हे बोलत असताना जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली, ते तर वास्तव आहे। आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे। आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे। म्हणजे समजा सावरकर काळ्या पाणी शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते, आपण हेच बोलला असतात का? आणीबाणीमध्ये श्रद्धेय अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते, नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले, त्यांच्याबद्दल आपण हेच बोलाल का? दरम्यान शरद पवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं आपण पाहूयात। नंतरच्या काळामध्ये राजर्षी सरांचे असतील, शिवराजराज भोसले असतील, अनेकांचे नाव सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले। त्यांची नावं नाही आता आपण सगळ्यांना सांगितली, त्यांचे एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा तरीफान केलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।